तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज एकादशी 13 फेब्रुवारी 2026 श्री क्षेत्र अमळनेर गुरुवर्य परमपूज्य सखाराम महाराजांची ही कर्मभूमी आणि याच भूमीमध्ये पूर्वी श्रीपाद बाबा येऊन गेले। त्यांनी जे रोपटं लावलं त्यांचे जे काही अनमोल शब्द आहे ज्यांनी त्यावर चालण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रतिमा व्यासपीठावर आहे। गुरुवर्य वासुदेव महाजन काका आणि लक्ष्मी आई। तर या दाम्पत्याने श्रीपाद बाबांनी दिलेल्या अनुग्रहाच्या नामचिंतनावर आरूढ राहून आयुष्यभर परमार्थ केला। आपण स्वतः परमार्थ करता करता त्यांनी अनेकांना हा मार्ग दाखवला आणि तोच मार्ग आज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। तर या मंडपात जे कोणी मानभाव बसलेले आहेत हे सर्व भाग्यवान आहे। जे अनुग्रहित आहेत अशांचं स्वागत आहे, पण जे अनुग्रहाच्या प्रतीक्षेत आहे ज्यांना नाम अजून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूद्वारे नाम मिळालेलं नाही तर त्यांनी सुद्धा या धर्ममंडपात आल्यानंतर आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर या सद्गुरू परंपरेचा जो मार्ग आहे ही परंपरा अनादी कालापासून आहे। ज्यावेळेस सृष्टीचा उगम झाला भगवान शंकरांनी आदिशक्ती पार्वती मातेला या नामाचा उपदेश दिला आणि तेच ज्ञान परंपरेने चालत आपल्यापर्यंत आलेलं आहे। तर ह्या मंडपात त्याच ज्ञानाच्या दायित्वासाठी हा एक दिवसीय वैष्णव मेळावा आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाची सोडवणूक करायची आहे, आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे। तसं पाहिलं तर हा जो नरदेह हा खूप भाग्याने मिळालेला आहे। दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रियदर्शन की हा जो नरदेह लाभलेला आहे ना 184चा फेरा आपल्याला पार करण्यासाठी लाभलेला आहे आणि याच जन्मात एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा। तर आपल्याला याच जन्मात या नरदेहाचं सार्थक करायचं आहे। याची देही घडे देवाचे भजन किंवा याची देही ओळखी याची जन्मी ओळखी कर आत्माराम संसार संग्रम भोगू नका। मग देव कुठे? देव असे जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी। कुठे शोधिशी रामेश्वर कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी। मग जो भगवंत जन्मापासून आत्ताच्या या क्षणापर्यंत आपल्या सोबत आहे त्याची ओळख आपण करून घेणं गरजेचं आहे। ज्यांनी ओळख केली ते खूप भाग्यवान आहे, पण ज्यांची ओळख व्हायची बाकी ना त्यांनी लवकरात लवकर ओळख करून घ्यावी। म्हणूनच या वैष्णव मेळाव्याचं आयोजन आहे। या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून महात्मे आलेले। बापूजी गुजरातहून आले, चलथानहून आले। सद्गुरू माऊली गायकवाडताई या नगरहून आल्या। जे कीर्तन आपण ऐकलं बाळासाहेब महाराज नवले ते शिवजन्मभूमी कुरण तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवजन्मभूमीतून आले आणि भटू महाराज मंजुषाताई आणि बाकी सर्व आपले पिंपरखेडचे भगवान महाराज महेश आणि या ठिकाणी आत्ताच अगोदर प्रवचन झालेले महात्मा आणि सकाळी उद्घाटनाच्या वेळेस असलेली मंडळी हे ठिकठिकाणून आले। तर या वैष्णव मेळ्याचा जो हेतू आहे हा सफल होण्यासाठीच या सर्वांचा अट्टास आहे।
आणि म्हणूनच आज जी ओळी घेतलेली, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, ओवी क्रमांक 22, अध्याय पहिला. तर या ओवीद्वारे माऊली सांगतात की ज्यांनी मला या जन्म मरणाच्या दुःखातून आहे, ज्या सद्गुरूंनी माझ्या अंतःकरणात वास केला आहे, म्हणून विशेष करून विवेकावर प्रेम करते. म्हणजे सद्गुरू काय करतात की आपल्याला अज्ञानातून बाहेर काढतात. अज्ञान काय की मी देह आहे, हे जे आपला भ्रम आहे, हा भ्रम घालवण्याचं काम सद्गुरू करतात. आणि भ्रम जर गेला तर तोच व्यक्ती हा ब्रह्म होतो. कारण तुकोबारायांचा भ्रम गेला, त्यांनी सांगितलं असं की अभंगातून, तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. तुकाराम महाराजांना मनुष्य दिसत नव्हते, सर्व भगवंतच दिसायचे. कारण त्यांनी स्वतःच्या ठिकाणचा जो परमात्मा आहे ना तो जाणला. एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घटघट में लेटा, तीजा राम जगत में पसारा, चौथा राम सबसे न्यारा. मग जो चौथा राम आहे ना, आत्माराम, राम हा कालचा पुत्र दशरथाचा, अनंत युगाचा आत्माराम. जर रामासी आत्माराम असता ठावे, तर का शरण जाता वसिष्ठासी. कौशल्य आणि राजा दशरथ यांचा मुलगा श्रीरामचंद्र, प्रभू रामचंद्र. पण त्यांना सुद्धा आत्मारामाची ओळख करून घेण्यासाठी वसिष्ठ ऋषींचे पाय धरावे लागले. तुकाराम सांगतात की सकल तीर्थांचे दैवत सद्गुरुनाथ एकला, राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारकू, कृष्ण गुरु सांदीपनी परब्रह्म दावेले, तुका म्हणे गुरु सेवा सकल देवा वरिष्ठ. तर राम आणि कृष्णांनी ज्या हरीला भजलं, त्या हरीची ओळख संत महात्मे करून देतात. आणि तीच संत महात्म्यांची जी परंपरा आहे आपल्या या अमळनेर तीर्थक्षेत्रामध्ये चालत आलेली आहे. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखायानंद शांतामाई बंडोब महाराज, केरोब महाराज, श्री संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आदिशक्ती मुक्ताई पुरस्कार पुरस्कृत सद्गुरू माऊली ऋषेलताई गायकवाड, गुरुवर्य भरत बापूजी, भगवान महाराज आणि आदी करून इथले सर्व अधिकारी मंडळी, यांचा सर्वांचा अट्टास काय आहे की धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. कारण नाम बीज वाढवायचं असेल तर पहिलं जे काही पाखंड आहे ना ते आपल्याला दूर करावं लागेल. पाखंड काय की सत्य असतं, सत्य वेगळं असतं, पण खोट्याचा अभ्यास करून जे काही आपल्या डोळ्यासमोर जे काही बुजगावून उभं करतात त्याला पाखंड म्हणतात. आणि 99% मंडळी हे पाखंडीपणाची भक्ती करतात. त्यांनी संत साहित्य हे पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, उपजीविकासाठी त्याचा वापर करणं सुरू केलंय. आणि खरं म्हणजे हे 2026 वर्ष बापूजी, हे जे 2026 वर्ष आहे ना, आपण पाखंड खंडन वर्ष म्हणून घोषित करायला पाहिजे. आणि जेवढे करून आपले कार्यकर्ते आहे, जेवढे कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, महेश, सर्व काही हे जे मंडळी आहे ना, तर आपण या 2026 वर्षामध्ये जेवढं काही पाखंड आहे ना ते खंडन करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. की जेणेकरून जे काही सोशल माध्यम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, आणखीन जे काही माध्यम आहे इंस्टाग्राम, या सर्व माध्यमांचा उपयोग करून जास्तीत जास्त पाखंड खंडन केलं तर हे जे खरं ज्ञान आहे ना यावरचं आवरण दूर होईल. आणि जो साधू संतांचं मूळ परमार्थ आहे, वास्तविक पाहता माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, पण मधल्या कालाच्या ओघामध्ये त्यावर आवरण आलं आणि श्रीपाद बाबांनी हीच ज्ञानेश्वरी अनुभूतीच आणून दिली. जी ज्ञानेश्वरी लिहिली ही झाली थेरी, परंतु श्रीपाद बाबांनी अगदी अशिक्षित मंडळीपासून सुशिक्षित सर्व मंडळींना अनुभूती आणून दिली की याच देहामध्ये भगवंत आहे. आणि त्याची ओळख ही आपल्याला भगवंताच्या नामाने होते. कारण राजविद्या राजगुह्य पवित्र मिदमोत्तम प्रत्यक्ष अवगम्यम धर्म्यम सुसुखम कर्तुमयम,
हे जे ज्ञान आहे ना, हे सर्व विद्यांचा राजा आहे. जगामध्ये सर्वात गुह्य गोष्ट असेल तर भगवंताचं नाम, आणि भगवंताचं नाम हे गुह्य आहे. आणि त्याचा उघड प्रवास हा सद्गुरूच्या मुखातून शिष्याच्या कानापर्यंत एवढाच या जगामध्ये त्या गुह्य नामाचा प्रवास होतो. आणि मग कानावचनाची भेटी, ज्यावेळेस सद्गुरू शिष्याला ते ज्ञान कानामध्ये सांगतात, त्या नामाचं चिंतन हे तोंडाद्वारे करायचं नाही, माळेद्वारे करायचं नाही. ओठ सुद्धा बंद असतात. श्वासो की माला में सिमरू हरिनाम. माऊली हरिपाठामध्ये सांगतात, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असे. जो जप हा न करताच घडतो, अजपा जप. तर ते नाम सर्व साधू संतांनी आपल्याला भक्ती करण्यासाठी सांगितलं. म्हणूनच सद्गुरू महात्मे सांगतात की एक वेळेस तुम्ही माझ्या नावाला विसरा, परंतु भगवंताच्या नामाला विसरू नका. कारण नामाने काय होतं, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतं. त्या नामाचं चिंतन केलं असता या देहात अष्टसात्विक भाव निर्माण होतात. मनुष्य हसतो, रडतो, गडबडा लोळतो, अंगाला घाम येतो, अंगावर रोमांच उभे राहतात, वाचा कुंठित होते, नेत्र अर्धोन्मिलित होतात. जीव शिवाचा ऐक्य होऊन याच देहात भगवंत आहे असा स्वरूप चैतन्याचा आत्मसाक्षात्कार होतो. आणि जोपर्यंत ही क्रिया सद्गुरू मार्फत होत नाही तोपर्यंत आपला हा बेडा पार होत नाही. म्हणूनच जन्माला आल्याचं जे सार्थक करायचं असेल तर आपण जीवनामध्ये सद्गुरू भेट घेतली पाहिजे. कारण बहु अवघड आहे संत भेटी, परिया जगजेटी करुणा केली. कोण पुण्य यांचा होईन मी सेवक, जी द्वंद्वाधिक दुरावेल, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. हरिप्राप्तीस उपाय धरावे संतांचे पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. मग सद्गुरू काय करतात तर नामदेव महाराज सांगतात, सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. निज म्हणजे जी वस्तू आपल्या स्वतःकडेच आहे, भगवंताने दिली. काय कारणासे आला तुम्ही येते, सांगा मजला लवकरी. आणली ती वस्तू कुठे ठेवली, सांगा मजला लवकरी. मग नामदेव महाराजांचे सद्गुरू विसोबा खेचर, त्यांनी नामदेव महाराजांना मूर्तीमधला देव हा त्याची जाणीव होती. देवासंगे बोलायचे, पण हृदयातला देव त्यांना ती जाणीव नव्हती, अनुभूती नव्हती. मग ज्यावेळेस विसोबा खेचरांचे पाय धरले त्यावेळेस त्यांना आतल्या देवाचा अनुभव आला. मग त्यांनी सांगितलं की सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम काळा ज्ञानमुद्रा. डोळ्यांचा डोळा उघडीला जेणे, स्वानंदाचे लेवविले. हे सर्व कशामुळे झालं तर नामा म्हणे निकी दाविले सोय, न विसंबे पाय खेचराचे. म्हणूनच तुकोबराय सांगतात की सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची न साय उपमा, संतांचा महिमा आगाधाची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरवणी खऱ्या देवा. मग जो खरा देव आहे हा आपल्या हृदयात आहे, तो साधू संतांच्या कृपेने आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि सर्व संतांनी आपल्या जीवनामध्ये जी भक्ती केली ती या ग्रंथामध्ये लिहून ठेवली. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. साधू संत ज्या मार्गाने गेले त्यांना अनुभव आला, जी अनुभूती आली त्यांनी ओबीमध्ये, अभंगामध्ये, ग्रंथामध्ये लिहून ठेवली. आणि ते जे ग्रंथ आहे हे आपले मार्गदर्शक आहे. आणि याच आपल्याला शास्त्रसंमत धर्मशास्त्र जे सांगतं तशीच भक्ती करायची. आणि ती भक्ती या संपूर्ण विश्वामध्ये फक्त याच परंपरेमध्ये राईट फाईट भक्ती सांगितली जाते, तसा अनुभूती आणून दिली जाते. म्हणूनच आपण खूप भाग्यवान आहात आणि आपण या मार्गाचा अनुनय कराल. आणि ज्यांनी कुणी या मार्गाचा अवलंब केला आहे ते खरोखरच भाग्यवान आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये हा मार्ग अजून लाभलेला नाही पण या धर्ममंडपात ते उपस्थित आहे, तर ह्या धर्ममंडपाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करावा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिकावरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.